तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकऱ्याचे हरवलेले अंदाजे 9 लाख रुपये किमतीचे 7 तोळे सोन्याचे दागिने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शासकीय सचिव गजानन आमले यांच्या मार्गदर्शनाखाली 18 ऑक्टोबर रोजी संबंधित शेतकऱ्याला परत करण्यात आले। या कौतुकास्पद कामगिरीमुळे बाजार समितीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। विदर्भातील सर्वात मोठी व श्रीमंत बाजार समिती म्हणून सर्वत्र सुपरिचित असलेली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या दिवाळी सणोत्सवादरम्यान जिल्हा व जिल्हाबाहेरील गावातून मोठ्या प्रमाणात मालाची आवक सुरू आहे। त्यातच मेहकर तालुक्यातील कळसवीर येथील शेतकरी जनार्दन दत्ताराव तांदळे वय 52 वर्षे यांनी शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सावता ट्रेडर्समध्ये 47 कट्टे हरभरा विक्रीकरिता आणला होता। उपरोक्त हरभऱ्याच्या कट्ट्यामध्ये त्यांच्या घरच्यांनी 7 तोळे सोन्याचे विविध दागिने ठेवले होते। मात्र याची कोणतीही कल्पना नसल्या कारणाने शेतकरी बांधव जनार्दन तांगळे यांनी हरभरा विक्रीसाठी आणला व सावता ट्रेडर्स येथे माल विक्री करून ते घरी निघून गेले। त्यानंतर त्यांच्या लक्षात ही बाब आली, मात्र वेळ निघून गेली होती। त्यातच शनिवारपासून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला सलग 6 दिवस सुट्टी असल्याने डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ दिवाळी सणात दांदडे परिवारावर आली होती। मात्र त्यांनी बाजार समितीला सदर घटनेची माहिती दिली आणि लगेच शासकीय सचिव तथा बुलढाणा येथील सहाय्यक निबंधक गजानन आमले यांनी क्षणाचाही विलंब न करता एक टीम तयार करून युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून काही वेळेतच त्या शेतकऱ्याचे सोने त्याला परत मिळवून दिले। यामुळे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची विश्वासार्हता व शेतकऱ्यांप्रती असणारी निष्ठा यावरून स्पष्टपणे दिसून येते। MCN न्यूज मराठी करिता गजानन खंडारे, खामगाव।